ठाण्यातील 17 बेकायदा बांधकामांवरील कारवाईत दिरंगाई केल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीनं गुरुवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. तर बेकायदा बांधकामाच्या पाडकाम कारवाईसाठी येणाऱ्या खर्चापैकी 10% रक्कम या बांधकामासाठी जबाबदार असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचा विचार करा अशी सूचना उच्च न्यायालयानं ठाणे महानगरपालिकेला दिली आहे. बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत सुरुवातीला शुभद्रा टकले यांच्या मालकीच्या हरित क्षेत्रात मोडणाऱ्या जागेत 17 इमारती बेकायदा आढळून आल्याची माहिती महापालिकेनं दिली होती. तथापि यात आणखी 4 इमारतींचा समावेश झाला असून एकूण 21 बेकायदा इमारती असल्याचं न्यायालयाला गुरुवारच्या सुनावणीत सांगण्यात आलं. त्यापैकी 13 इमारती पूर्णपणे पाडण्यात आल्या असून 8 इमारती पाडण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या वतीनं वरिष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी आणि वकील मंदार लिमये यांनी न्यायालयाला दिली आहे. याशिवाय बेकायदा बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी जबाबदार असल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारुख शेख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्यावर त्यांना निलंबित करण्यात आल्याचंही महापालिकेच्या वतीनं न्यायालयाला सांगण्यात आलं. या व्यतिरिक्त आणखी 3 सहाय्यक आयुक्त, 3 बीट मुकादम आणि 1 बीट निरीक्षकालाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं न्यायालयाला सांगितलं गेलं. बेकायदा बांधकामं तुमच्या डोळ्यांसमोर उभी राहतात आणि महापालिकेकडून त्यांना नोटिसा बजावण्याशिवाय कोणतीही कारवाई केली जात नाही. ही स्थिती अशीच राहिली तर ठाण्यात अराजकतेची स्थिती निर्माण होईल अशा शब्दात बेकायदा बांधकामांवरील कारवाईतील निष्क्रियतेवरून न्यायालयानं मागील सलग 2 सुनावणीच्या वेळी त्यांना फटकारलं होतं. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं गुरुवारी बेकायदा बांधकामांवरील आणि या कारवाईत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरील कारवाईची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला दिली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जुन्या ठाणे शहराबरोबरच ढोकाळी, माजिवडा, कोलशेत, बाळकोम आदी परिसरात गेल्या 3 वर्षात 6500च्या वर घरांना महानगर गॅस जोडण्या आमदार संजय केळकर यांनी उपलब्ध करून दिल्यात. त्यामुळे हजारो कुटुंबियांना दिलासा मिळालाय. स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे नागरिकांचा कल वाहिन्यांद्वारे इमारतींमध्ये घरगुती गॅस पुरवणाऱ्या महानगर गॅस कंपनीकडे वाढू लागलाय. मात्र वेळखाऊ आणि किचकट प्रक्रियेमुळे ही गॅस जोडणी मिळवताना नागरिकांच्या नाकी नऊ येत असतात. आमदार संजय केळकर यांनी नागरिकांची ही अडचण ओळखून ठाणे शहर मतदारसंघातील नागरिकांना महानगर गॅस जोडणी देण्याचा संकल्प 3 वर्षांपूर्वी केला आणि पाहता पाहता त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं आत्तापर्यंत 6500हून जास्त कुटुंबियांना गॅस जोडणी मिळवून दिली आहे. यामध्ये जुन्या ठाणे शहराबरोबरच ढोकाळी, माजिवडा, कोलशेत, बाळकोम आदी परिसरातील हजारो कुटुंबियांचाही समावेश आहे. मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला गॅस जोडणी मिळवून देण्याचा केळकर यांचा संकल्प आहे. मासुंदा, खारकराळी, चरई, उथळसर आणि आसपासच्या भागात देखील ही जोडणी करण्यात आली असून लवकरच ती कार्यान्वित देखील होणार आहे. माजी नगरसेवक सुनीत जोशी, निलेश कोळी, रवी रेड्डी, निलेश पाटील, तन्मय भोईर, महापालिका आणि महानगर गॅस प्रतिनिधी यांच्या सहकार्यानं ही मोहीम सध्या जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे आमदार संजय केळकर हे या कामाचा सातत्यानं पाठपुरावा करत असून दर 15 दिवसांनी रहिवासी, महानगर गॅसचे अधिकारी यांच्या एकत्रित बैठका घेत आहेत. त्यामुळे प्रलंबित समस्या मार्गी लागून गॅस जोडणीच्या कामाला वेग आलाय. आणि नवीन भागामध्ये म्हणजे ढोकाळी असेल, कोलशेत आहे, बाळकोम आहे, माजिवडा आहे, मानपाडा आहे, की या सगळ्या भागामध्ये
गॅस जोडणी लोकांना मिळण्याकरता आम्ही 3 वर्षापासून प्रयत्नशील होतो. आजपर्यंत जवळजवळ 6,500 लोकांना त्यांच्या घरांना आपण गॅस जोडणी देण्यासाठी प्रयत्न केले आणि ते मिळाले. कारण की याच्याकरता दर 15 दिवसांनी आम्ही बैठका घेत होतो. महानगर गॅसचे अधिकारी, रहिवाशी अशी ते एकत्रित बसून त्याची जे म्हणून अडथळे असायचे ते म्हणून आम्ही सोडवून आतापर्यंत मला सांगायला आनंद वाटतो की 6,500 घरांना आपण गॅस जोडणी दिली. आणि पुढच्या काळामध्ये देखील चरई असेल, खारकराळी असेल किंवा मासुंदा तलावाचा लालबागचा जो रस्ता आहे तिथलं तर आता काम पूर्ण झालेलं आहे. तर त्या सगळ्या भागाचे जवळजवळ 1250 घरांना, रहिवाशांना पुढच्या काळामध्ये गॅस जोडणी होणार आहे. कारण की त्यांच्या इमारतीपर्यंत देखील ही गॅसची लाईन पोचलेली आहे. अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात, महापालिकेच्या संबंधात असतात, त्यांच्या सिव्हिल डिपार्टमेंटच्या संबंधात असतात. आणि त्याच्यामुळे हा उपक्रम जो आहे आम्ही 3-3.5 वर्षापासून चालू ठेवला. रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये एकात्मिक पार्किंग व्यवस्था आणणं महत्त्वाचं असून त्या अनुषंगानं मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशात नगरविकास विभागानं आपल्या नियमावलीमध्ये पार्किंग व्यवस्थेवर आधारित आवश्यक ते बदल करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. या संदर्भात मंत्रालयात बोलवलेल्या मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशातील महापालिका आयुक्तांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे अतिरिक्त आयुक्त सचिव संजय सेठी, नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव असीम गुप्ता तसंच महापालिका आयुक्तही उपस्थित होते. भविष्यात शहराच्या विकास आराखड्यामध्ये महापालिकेनं पार्किंगसाठी विशेष जागा उपलब्ध करून देणं बंधनकारक ठरणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. त्या अनुषंगानं नगरविकास विभागानं आपल्या नियमावलीमध्ये बदल करून नवीन 14 सूचनांचा समावेश असलेला आराखडा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशातील महापालिकांना पाठवावा, असंही त्यांनी सांगितलं. नगरविकास खात्याचे अतिरिक्त सचिव असीम गुप्ता यांनी भविष्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या अवैध पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेनं आपल्या जागेवर पे अँड पार्कवर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. याबरोबरच पार्किंगचं शुल्क हे अतिशय कमी ठेवण्याबाबत जेणेकरून लोकांना परवडेल आणि ते सहजगत्या उपलब्ध पार्किंग व्यवस्थेचा फायदा घेतील, अशी सूचनाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केली. ठाणे शहर बदलले, सोयीसुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपानं 2020 पर्यंतच्या सगळ्यांना घरं मिळणार आहेत. त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे वचनपूर्ती सोहळा आहे. दिलेला शब्द पूर्ण करणं हे राज्याला माहिती आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात केलं. दादोजी कोंडे क्रीडा प्रेक्षागृहातील नूतनीकृत आसन व्यवस्था लोकार्पण, खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाचा शुभारंभ, जांभळी नाका येथील आनंददिघे टॉवरच्या नवीन वास्तूचं भूमिपूजन, ठाणे स्टेशन परिसर सुशोभीकरण उपक्रमाचं भूमिपूजन, छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचं लोकार्पण आणि पाणी प्रक्रिया केंद्राचं लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्यक्ष करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी शेठ लखीमचंद फतेचंद प्रसूतीगृहाचंही लोकार्पण केलं. तसंच त्या ठिकाणी त्यांनी जनतेशीही संवाद साधला. खासदार नरेश मस्के आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसंच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रसूतीगृह तयार झाल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महापालिकेनं आता त्याची व्यवस्था नीट ठेवावी, असेही त्यांनी निर्देश दिले. तत्पूर्वी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रकल्पाचं सविस्तर सादरीकरण केलं. एकूण 10 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर आजपासून सुरू होत आहेत. फिरता सुसज्ज दवाखाना उपलब्ध होत आहे. नाल्यांची कामं सुरू झाली असल्याचंही त्यांनी प्रास्ताविकात सांगितलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विशेष निधीतून साकार झालेल्या आणि होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण, शुभारंभ आणि भूमिपूजन केलं.